विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या CKO अकॅडमी या चॅनलवर. मित्रांनो, मी तुम्हाला जे बॉम्बे हायकोर्ट भरती आलेली आहे तर त्यासाठी मार्गदर्शन करत आहे. माझी न्यायालयामध्ये ऑलरेडी निवड झालेली आहे मित्रांनो 2024मध्ये. आणि मी तुम्हाला जे मागील प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करून त्यावर डिटेल ॲनालिसिस करून खूप मेहनत घेऊन मित्रांनो तुम्हाला मी 21 टॉपिक काढून दिलेले आहेत GKचे. ते GKचे 21 टॉपिक तुम्हाला मी सांगितलेलं आहे की ते टॉपिक अगदी व्यवस्थित करून ठेवायचे आहेत, कारण तेच टॉपिक वारंवार रिपीट होत आहेत. 2018पासून तर 2025पर्यंत जेवढ्या पण जे न्यायालय आहेत त्याने एक्झाम घेतल्या तर त्या सर्व एक्झाममध्ये हे टॉपिक वारंवार रिपीट झालेले आहे मित्रांनो. तर ते टॉपिक आपल्याला अगोदर व्यवस्थित करून ठेवायचे आहे, बाकीच्या गोष्टी नंतर करायच्या आहे मित्रांनो. कारण तुम्ही GKचा आवाका बघितला तर खूप मोठे आहे, 7 विषय आहेत त्याच्यामध्ये. 7 विषयामध्ये कितीतरी टॉपिक आहेत. तर त्या टॉपिकपैकी फक्त मी तुम्हाला 21 टॉपिक दिलेले आहेत आणि ते आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर घेणारच आहोत मित्रांनो. तसेच 2 टॉपिक घेतलेले आहेत. आजचा आपला 3रा टॉपिक आहे. तर मित्रांनो, महत्त्वाच्या नियुक्त्या हा आजचा टॉपिक आहे आणि यावर आपल्याला आज मी तुम्हाला ते महत्त्वाचे टॉपिक नियुक्ती आहेत तर ते आपण आज घेणार आहोत. आणि ह्या सर्व गोष्टी मित्रांनो आपण ट्रिक्सनुसार घेणार आहोत, कारण ट्रिक्सनुसार घेतलं तर ते आपल्याला चिरकाळ लक्षात राहते मित्रांनो. त्यासाठी आपल्याला ह्या सर्व गोष्टी ट्रिक्सनुसार बघायच्या आहेत. तर मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचं आहे, कारण आपण या आपल्या चॅनलवर फक्त आणि फक्त जे एक्झाममध्ये येतात त्याच गोष्टी घेतो. फापट पसारा आपण शिकवत बसत नाही. तर ठीक आहे मित्रांनो, आपला जो मूळ विषय आहे त्या विषयाकडे आपण वळूया. मित्रांनो, माझं जे शिकवण्याची पद्धत आहे माझी ती थोडी वेगळी आहे. मी सर्वात प्रथम जे मागील प्रश्नपत्रिकेमध्ये जे PYQ आलेले आहेत या टॉपिकवर, ते टॉपिकवर जे PYQ एकत्रित करतो आणि तुम्हाला सांगतो की हे PYQ आलेले आहेत, कारण तुम्हाला एक अंदाज येतो की कशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे, किती डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. आणि बरेच जे PYQ आहेत ते रिपीट झालेले आहे मित्रांनो. तुम्हाला मी विथ प्रूफ या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर ते जर मी PYQ तुम्ही बघितले आणि ते व्यवस्थित पाठ करून ठेवले तर पुढच्या येणाऱ्या एक्झाममध्ये सुद्धा रिपीट होऊ शकतात. तर PYQ तर तिथून तुम्हाला ते मार्क्स तुमचे फिक्स होतात. त्यासाठी मी तुम्हाला सर्वात प्रथम PYQ बघूया आपण. तर मित्रांनो, आतापर्यंत जे PYQ आलेले आहेत ते मी तुमच्यासमोर मांडत आहे मित्रांनो. एकच मिनिट फक्त. हां, तर मित्रांनो, सर्वात प्रथम पहिला प्रश्न होता इथं की 2023मध्ये विचारलेला प्रश्न आहे क्लर्क या पदासाठी. तर महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहे मित्रांनो? हा प्रश्न मित्रांनो 3 ते 4 वेळेस रिपीट झालेला आहे. इथं बघा, महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत हा प्रश्न रिपीट झालेला आहे. आणि इथं पण बघा, महाराष्ट्राचे राज्यपाल 2020मध्ये विचारलेला आहे, 2018मध्ये, 2024मध्ये, 23मध्ये, म्हणजे 3 ते 4 वर्ष हा प्रश्न जे आहे रिपीट होत आहे मित्रांनो. तर आपलं काम काय असतं मित्रांनो, की सध्याचे जे महाराष्ट्र राज्यपाल आहेत हे पण करून ठेवणं खूप गरजेचं आहे. तर सध्याचे जे राज्यपाल आहे मित्रांनो आचार्य देवव्रत आहेत. सध्याचे जे राज्यपाल आहेत कोण आहेत? आचार्य देवव्रत. आता हे लक्षात कसं ठेवायचं त्यासाठी मी तुम्हाला नंतर ट्रिक सांगतो, पुढे आपण घेणारच आहोत. आता बघा, जे पुढचा दुसरा प्रश्न विचारला होता तुम्हाला, आर्मी चीफ म्हणजे जे भारताचे सेनादलचे प्रमुख कोण होते असं त्यांनी प्रश्न विचारलेला आहे की आर्मी चीफ कोण आहे. तर 2023मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. तर सध्याच्या आपलं काम काय आहे की आपल्याला सध्याचे पण करून ठेवायचे आहेत, कारण ते पुढच्या येणाऱ्या एक्झाममध्ये विचारणारच आहे. कारण मित्रांनो, कोणतीही एक्झाम असू द्या, कोणताही पेपर सेटर असू द्या, मागील प्रश्नपत्रिका बघत असतो आणि मागील प्रश्नपत्रिका बघितल्याशिवाय ते पुढचा प्रश्न काढत नाही. तर मागील प्रश्नपत्रिका जेव्हा तो बघतो तर त्याच्या लक्षात असतं की आपण बरेच वेळेस आपण राज्यपाल विचारलेला आहे, तर ते काय करतो, त्याला माहीत असते की राज्यपाल चेंज झालेले आहे. तर सध्या तेच पॉईंट इकडे विचारतो, म्हणजे राज्यपाल विचारतो पण सध्याचे राज्यपाल कोण आहे असा प्रश्न टाकून देतो. त्यांच्यासाठी ते सोपं जाते मित्रांनो. तर ह्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहे. तर आर्मी चीफ सध्याचे कोण आहेत ते मी तुम्हाला सांगणारच आहे. आता मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हा प्रश्न तुम्हाला 2020मध्ये विचारलेला आहे मित्रांनो. तसेच महाराष्ट्राचे राज्यपाल सांगितलं तुम्हाला मी. आणि सध्या भारताचे नौदल प्रमुख कोण आहेत असा 2024मध्ये तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. तर मित्र, आतापर्यंत हे 4 ते 5 प्रश्न विचारलेले आहेत तुम्हाला शिपाई आणि क्लर्क पदासाठी. तर हे सर्व तुम्ही लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला या प्रश्नांचे उत्तर सांगणार आहे, तसेच महत्त्वाचे त्यावर काही ट्रिक्स तुम्हाला मी सांगणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही तर बघा, म्हणजे सध्या भारताचे जे न्यायाधीश आहेत, ते कोण आहेत? भारताचे म्हणतो मी, सध्या भारताचे न्यायाधीश सूर्यकांत आहेत. कोण आहेत? न्यायमूर्ती सूर्यकांत 53वे न्यायाधीश आहेत.
आणि सध्या मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोण आहेत? मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोण आहेत? तर मित्रांनो सध्या मुंबई उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत ते आहेत, तर ते आहे मित्रांनो न्यायमूर्ती चंद्रशेखर. इथं थोडंसं हे पॉईंट लिहायचं राहिलेलं आहे, ठीक आहे, काय हरकत नाही. इथं बघा मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोण आहेत? तर चंद्रशेखर, न्यायमूर्ती चंद्रशेखर, या गोष्टी लक्षात ठेवा. आता भारताचे सरन्यायाधीश म्हटलं तर न्यायमूर्ती सूर्यकांत आहेत आणि सध्याचे जे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत ते चंद्रशेखर कोण आहेत? चंद्रशेखर आहेत, न्यायमूर्ती चंद्रशेखर आहेत. तर लक्षात कसं ठेवायचं मित्रांनो, इथं बघा यांच्या नावात जे आहेत, जे भारताचे न्यायाधीश आहेत सरन्यायाधीश, यांच्या नावात सूर्य आहे आणि यांच्या नावात चंद्र आहे. मग असं लक्षात ठेवा की सूर्य आणि चंद्र मिळून जे न्यायव्यवस्था सांभाळत आहे असं फक्त लक्षात ठेवण्यासाठी मित्रांनो तुम्हाला सांगत आहे. कारण अशा काहीतरी लिंक करून ठेवली तर आपल्या चिरकाळ लक्षात राहते आणि अशा पद्धतीने अभ्यास करूनच विद्यार्थी सक्सेस झालेले आहेत. जर तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हटलं तर जे PSI राहुल गांधी आहेत तर त्यांनी अशा पद्धतीने अभ्यास करून ते पास झालेले आहेत. कारण अशा गोष्टी जे फॅक्ट असतात लक्षात राहत नाहीत, मग काहीतरी आपण एक शब्द वापरू शकतो, जुगाड करून आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. कारण आपलं काम फक्त आपल्याला अभ्यासामध्ये मार्क्स मिळवणे हा हेतू आहे, बाकीच्या गोष्टी काही नाही मित्रांनो, समजून घ्या. तर काय लक्षात ठेवायचं तुम्हाला की चंद्र आणि सूर्य मिळून जे आहेत न्यायव्यवस्था संपतात, म्हणजे सूर्यावरून सूर्यकांत आणि चंद्रावरून चंद्रशेखर. आता तुम्ही इथं कन्फ्यूज होऊ शकता की म्हणजे भारताचे सरन्यायाधीश तुम्ही चंद्रशेखर आहे असं तुम्हाला कन्फ्यूज होऊ शकतं. तर मित्रांनो जे मोठा काय असतो सूर्य असतो आणि लहान काय असतो चंद्र. तर मोठा म्हणजे भारताचे जर विचारलं तुम्हाला तर मोठा सूर्य असतो, त्यामुळे सूर्यकांत भारताचे झाले. आणि जर तुम्हाला मुंबई उच्च न्यायालयाचे विचारलं तर ते काय चंद्र लहान असतो, तर चंद्रकांत हे म्हणजे क्षेत्र जे आवाका आहे न्यायालयाचं ते तुम्हाला सांगतो मी. मुंबई उच्च न्यायालय थोडंसं आवाका क्षेत्र जे आहेत कमी आहे. भारताचे जे सरन्यायाधीश आहे, भारताचा जो सरन्यायाधीश आहे त्यांचा आवाका मोठा आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण लक्षात ठेवू शकतो चंद्रशेखर आणि सूर्यकांत. ह्या ट्रिक्सवरून तुम्हाला लक्षात येणार आहे मित्रांनो. फक्त तुम्हाला ट्रिक्स जरी आठवली आपली की सूर्य आणि चंद्र काहीतरी आहे, तुम्हाला जर प्रश्न आला एक्झाममध्ये की मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोण आहेत, तर तुम्हाला डायरेक्ट नावनं जरी नाही आठवलं, तुम्हाला फक्त मी सांगितलेल्या गोष्टी म्हणजे मी आठवली की चंद्र आणि सूर्य काहीतरी होतं, तर त्यावरूनच तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता. तर याला म्हणतात मित्रांनो स्मार्ट स्टडी आहे. आता पुढचं बघूया मित्रांनो. सध्याचे जे मुंबई हे झाले, आता 2 पॉईंट कव्हर झालेत. सध्या भारतीय नौदलाचे जे प्रमुख आहेत ते कोण आहेत? तर सध्या भारतीय नौदलाचे प्रमुख कोण आहेत? ॲडमिरल B शिवकुमार. मित्रांनो हा प्रश्न म्हणजे यावर PYQ विचारलेला आहे. तर सध्याचे आपल्याला खूप गरजेचे आहे, लक्षात ठेवा. काय आहे? ॲडमिरल शिवकुमार. आणि जे उपप्रमुख आहेत तर ते कोण आहेत? संजय वात्सना आहेत. आणि सध्याचे जे नौदल प्रमुख आहेत ते शिवकुमार. आता लक्षात कसं ठेवायचं मित्रांनो, तर इथं तुम्ही जर बघू शकता मित्रांनो, नौदल म्हटलं तर मित्रांनो नौदल म्हटलं तर जे सागरी सीमा आहे तिथं त्यांचं काम असतो जे नौदलांचा. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं बघा एक शब्द आहे बघा शिवकुमार यांच्यामध्ये शिव. तर मित्रांनो तुम्हाला जर आपले शिवजी आहेत ते शिवशंभू म्हणतो आपण त्यांना, तर त्यांच्या गळ्यामध्ये साप आहे, त्यांच्या हातामध्ये ते एक हे असतं मित्रांनो डमरू वगैरे असतो. तसेच मित्रांनो तुम्ही जर थोडंसं निरीक्षण करून बघितलं त्यांची इमेज, तर तुम्हाला असं लक्षात येईल की त्यांच्या जे डोक्यावर एक म्हणजे एक नदी वाहत आहे, त्यांच्या डोक्यावर नदी एक पडत आहे असं ते चित्र दिसलेलं आहे. म्हणजे मी थोडंसं गुगल केलं तर माझ्या असं लक्षात आलं, मी त्याच्या मागील काय कारण आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तर गुगलवरून मला असं कळालं की ती गंगा नदी आहे ती स्वर्गावरून डायरेक्ट आपल्या पृथ्वीवर पडत होती. तर तेव्हा ती डायरेक्ट जर पृथ्वीवर आली असती तर पृथ्वीचा विनाश झाला असता. तर त्यासाठी जे शिवजींनी जी गंगा नदी आहे तर ती स्वतःच्या डोक्यावर घेतलेली आहे. तर मित्रांनो शिवजी मी हे सांगायचं तात्पर्य काय आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा की शिवजींनी जे आहेत ते रक्षण केलेले आहे असं लक्षात ठेवायचं तुम्हाला. शिवजींनी आहे एकच मिनिट. तर मित्रांनो ज्या प्रकारे शिवजींनी जी गंगा नदी आहे ते पाणी आपल्या पृथ्वीवर येण्यास रोखलं होतं, त्याच पद्धतीने जे आपले नौदलचे प्रमुख आहेत ते आपल्या भारतात शत्रू येऊ नये यासाठी ते सागरी किनाऱ्यावर थांबून ते म्हणजे स्वतः त्यांची टीम असते, तर ते थांबून स्वतः ह्या सर्व गोष्टी सांभाळत असतात असं लक्षात ठेवा. म्हणून जेव्हा पण तुम्हाला नौदलाचे प्रमुख विचारलं तर तुम्हाला शिवजी आठवले पाहिजे. शिवजीने ज्या प्रकारे तो थांबवली होती गंगा,
तर त्या पद्धतीने तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या मित्रांनो. थोडंसं समजून घ्या मित्रांनो. ह्या गोष्टी लवकर पाठ होत नसतात. जर आपण अशा पद्धतीने केला तर हे गोष्टी आपल्या लक्षात राहतात. आता पुढचं बघा, जे सीमा सुरक्षा दल आहेत म्हणजे BSF म्हणतो त्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये. तर BSFचे महासंचालक कोण आहेत? तर BSFचे महासंचालक कोण आहेत? तर प्रवीण कुमार हे BSFचे महासंचालक आहेत. कोण आहेत? BSFचे महासंचालक प्रवीण कुमार. आता लक्षात कसं ठेवायचं मित्रांनो, जर तुमचा एखादा मित्र असेल तर असं लक्षात ठेवा की त्याची निवड BSFमध्ये झालेली आहे. प्रवीण नावाचा मित्र असेल तुमचा एखादा, तर प्रवीण नावाचे जे मित्राची निवड कशामध्ये झालेली आहे? BSFमध्ये झालेली आहे असं लक्षात ठेवा. आणि त्याच्या अंगावर वर्दी आहे असं इमॅजिन करा फक्त मित्रांनो, फक्त इमॅजिन करा. कारण आपला माइंड इमॅजिनवर जास्त फोकस करतो. आपला माइंड त्या प्रकारे काम करतो, त्या प्रकारेच आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर प्रवीण नावाचा एक तुमचा जो मित्र आहे, तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये कोणीतरी असेल प्रवीण, तर प्रवीण नावाचा मित्र काय झालेला आहे तर त्याची BSFमध्ये निवड झालेली आहे. तर यावरून आपण लक्षात ठेवू शकतो की सीमा सुरक्षा दलाचे जे महासंचालक आहेत प्रवीण कुमार हे BSFचे महासंचालक आहेत प्रवीण कुमार. ठीक आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने स्मार्ट स्टडी आपण करून घेत असतो आणि महत्त्वाचं जे कॉन्टेंट आहे तेच आपण फापट पसारा शिकवत नाही. थोडंसं स्मार्ट स्टडी, कारण वेळ कमी आहे मित्रांनो, या सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आपल्याला. आणि आपण या बऱ्याच गोष्टी अगदी डिटेलमध्ये शिकवणार आहोत यूट्यूबवरती. पण मित्रांनो, सर्व गोष्टी आपण डिटेलमध्ये शिकू शकत नाही. काही गोष्टी आपण यूट्यूबवरती शिकू शकत नाही. त्यासाठी फक्त आपण तुम्हाला बॅच आपली आहे मित्रांनो, तर त्यासाठी तुम्हाला ही बॅच घेऊ शकता तुम्ही. यामध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी घेणार आहोत मित्रांनो, मागील प्रश्नपत्रिकेचे सखोल विश्लेषण आपण घेणार आहोत. फक्त मित्रांनो तुम्ही मी दिलेलं सखोल जे विश्लेषण आहे, स्पष्टीकरण आहे मागील प्रश्नपत्रिकेचे, तर तेवढं बघितलं आणि जे महत्त्वाचे टॉपिक करून दिलेले आहेत एवढं जर केलं मित्रांनो, तर तुम्हाला बाकीचं शिपाईसाठी काही करायची गरज नाही मित्रांनो. ही गोष्टी लक्षात ठेवा. तर ह्यासाठी तसेच जे महत्त्वाचे टॉपिक या बॅचमध्ये मी शिकवणार आहे. काही प्रश्न मित्रांनो माहिती नसतात किंवा बरेच एक्झामिनर जे आहेत वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला ट्रॅप करत असतो एक्झाममध्ये, तर त्या ट्रॅप न होता काही प्रश्नांची उत्तरे आपण कशा पद्धतीने काढू शकतो किंवा काही जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर डायरेक्ट माहिती नसेल तर इलिमिनेशन टेक्निक वापरून आपण त्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. तर अशा बऱ्याच टेक्निक आहे मित्रांनो, त्या तुम्हाला मी आपल्या या बॅचमध्ये शिकवणार आहे. तसेच कमी वेळेत कसं पास व्हायचं ह्याचे रहस्य, स्मार्ट स्टडी कसा करायला पाहिजे, तसेच क्लर्कच्या जे GKची तयारी आहे तर यामध्ये आपण करून घेणार आहोत मित्रांनो. तर तुम्हाला ही बॅच घ्यायची असेल तर मित्रांनो, जो आपला CKO अकॅडमी नावाचा जो आपला ॲप आहे, हे ॲप तुम्हाला प्ले स्टोरवरून जाऊन तुम्ही तिथे डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, हे डाउनलोड करा. याची लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्स आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देतो. मित्रांनो, जर तुम्ही हे ॲप डाउनलोड केलं आणि तिथे तुम्हाला ही बॅच पाहायला मिळेल. मित्रांनो, जर तुम्ही ही बॅच व्यवस्थित करून ठेवली तर मी तुम्हाला सांगतो खूप साऱ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळणार आहे. आणि त्यासोबत मित्रांनो, ज्या गोष्टी तुम्हाला जास्तीत जास्त पैसे खर्च करून मिळणार नाही, तर त्या गोष्टी मी अगदी कमी फीमध्ये, फक्त 99 रुपये सध्या फी आहे मित्रांनो. तर या 99 रुपये फीमध्ये बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला देणार आहे. आणि ज्या गोष्टी तुम्हाला डायरेक्ट पोस्ट मिळवून देऊ शकतात अशा गोष्टी मी तुम्हाला या बॅचमध्ये दिलेल्या आहेत. तसेच आपले जे मुलाखतवर चापल्या जाण्याची पण बॅच आहे मित्रांनो. ही बॅच पण तुम्ही जर व्यवस्थित करून घेतली तर ऐन वेळेला आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. कारण आतापासून थोडी आपण जी मुलाखतवर चापल्या जाण्याची तयारी करून घेतली तर आपल्याला त्याचा खूप फायदा होता मित्रांनो. आणि मित्रांनो, असे बरेच विद्यार्थी आमच्यासोबत होते की त्यांना पेपर चांगला गेला नाही किंवा त्यांना मार्क्स कमी मिळाले, पण त्यांनी मुलाखतवर चापल्या चाचणीवर चांगलं फोकस केलं, चांगले अभ्यास केला त्याच्यावर आणि चांगल्या प्रकारे त्यांनी ती मुलाखत चापल्या चाचणी दिली. तर ते आज सिलेक्टेड आहेत. आणि बरेच असे विद्यार्थी आहेत त्यांना जास्त मार्क्स मिळून पेपरमध्ये ते आज घरी बसलेले आहेत, कारण त्यांनी चापल्या चाचणी व मुलाखतीची परिपूर्ण तयारी करून गेले नव्हते. तर मित्रांनो, ह्या गोष्टी लक्षात ठेवा, खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ही पण बॅच फक्त 49 रुपयाला आहे सध्या. याची पण फी कमी आहे मित्रांनो. फक्त महाराष्ट्रात सर्वात कमी फी आहे मित्रांनो आपली, कारण आपल्याला पैसे कमवायचे नाहीत. तर विद्यार्थ्यांना जो राईट ट्रॅकवर त्यांना आणायचं आहे, राईट ट्रॅकवर आणायचं आहे. कारण मित्रांनो, ह्या गोष्टी कोणीही सांगत नाहीत, फक्त फापट पसारा शिकवत जात आहेत. आणि ज्या गोष्टी केल्यामुळे एक्झाम पास होतात तर त्या गोष्टी तर कधीच सांगत नाहीत मित्रांनो. तर ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये सांगणार आहे. मी ज्या पद्धतीने अभ्यास केला, मी ज्या पद्धतीने ह्या सर्व गोष्टी केल्या, तर त्या सर्व गोष्टी मी तुम्हाला या बॅचमध्ये दिलेल्या आहेत. तर तुम्हाला त्या बॅच घ्यायची असेल तर तुम्ही तिथं जाऊन ते बॅच घेऊ शकता. आणि मित्रांनो, जे मागील प्रश्नपत्रिका आहे शिपाई आणि क्लर्कच्या, तर त्या प्रश्नपत्रिकासुद्धा मी इथं अगदी फ्री
फ्रीमध्ये तुम्हाला दिलेले आहेत. जे महत्त्वाचे टॉपिकची जी लिस्ट आहे मित्रांनो 21 टॉपिक तुम्हाला दिलेले आहेत. तसेच इतरही टॉपिक दिलेले आहेत मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता याची पण PDF मी तुम्हाला ॲपमध्ये दिलेली आहे. तर तिथं तुम्ही जाऊन ते बघू शकता फ्रीमध्ये. ठीक आहे. आता मित्रांनो आपण पुढचा पॉईंट बघूया. तर इथं बघा RBIचे नवीन कार्यकारी संचालक कोण आहेत? तर इथं आहे उषा जानकीरामन. हे RBIचे नवीन कार्यकारी संचालक आहे. लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. आता हे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, लक्षात ठेवा. तसेच पुढचा पॉईंट बघा, दिल्लीचे जे उपमुख्यमंत्री आहेत हे कोणी शपथ घेतलेली, म्हणजे दिल्लीचे जे उपमुख्यमंत्री यांची लेटेस्टमध्ये निवड झालेली आहे. तर ते कोण आहेत? तर ते प्रवेश वर्मा आहेत. कोण आहेत? प्रवेश वर्मा. तर तुम्हाला असं लक्षात ठेवायचं आहे की जी मुंबई सरकार आहे, दिल्लीची जी गव्हर्नमेंट आहे, तर त्या गव्हर्नमेंटमध्ये एका व्यक्तीचं प्रवेश झालेला आहे. आणि ते कशावर प्रवेश झालेला आहे? तर ते उपमुख्यमंत्री यावर त्यांचा प्रवेश झालेला आहे. इथं बघा प्रवेश हा शब्द आहे. तर प्रवेशवरून प्रवेश वर्मा म्हणजे जे उपमुख्यमंत्री आहेत, तर हे यांचं प्रवेश झालेला आहे दिल्लीच्या गव्हर्नमेंटमध्ये, असं लक्षात ठेवायचं तुम्हाला. तर पुढचं बघा, भारताचे जे 15वे उपराष्ट्रपती कोण आहेत? तर CP राधाकृष्णन. हे तुम्हाला पाठच पाहिजे मित्रांनो, यांचे खूप IMP पॉईंट आहे. CP राधाकृष्णन हे आपल्या भारताचे कोण आहेत? 15वे उपराष्ट्रपती आहेत. आता खाली बघा, BCCIचे अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर BCCIच्या अध्यक्षपदी मिथुन मन्हास यांची निवड झालेली आहे BCCIच्या अध्यक्षपदी. आता मित्रांनो कसं लक्षात ठेवायचं? तर जे BCCI आहे, तर त्यांनी स्वतः मिथुन चक्रवर्ती जे आपले हिरो आहेत, तुम्ही त्यांचे बरेच पिक्चर बघितले असतील, बरेच मूवीज बघितले असतील, तर त्यांनी असं फक्त आपल्या लक्षात ठेवायचं सांगतो तुम्हाला. तर BCCIचे जे चेअरमन आहेत, याच्यापूर्वीचे जे चेअरमन होते, त्यांनी स्वतः सांगितलं की तुम्ही आता अध्यक्ष व्हा, कारण तुम्ही जे आहेत, आम्ही तुमचे बऱ्याच मूवी बघितलेले आहेत आणि त्या मूवीमध्ये तुम्ही खूप छान पद्धतीने ॲक्टिंग केलेली आहे आणि त्यासाठी तुम्हाला आम्ही BCCIचे चेअरमन करत आहोत. तर अशा पद्धतीने त्यांची निवड झालेली आहे, फक्त लक्षात ठेवण्यासाठी मित्रांनो. तर BCCIचे जे अध्यक्ष कोण आहेत सध्या? मिथुन आहेत. कोण आहेत? मिथुन चक्रवर्ती हे BCCIचे अध्यक्ष आहेत. BCCI. ठीक आहे. तर उपसचिव बघा इथं देवजीत सैकिया. उपसचिव कोण आहेत? देवजीत सैकिया हे आहेत BCCIचे सचिव आहेत. तर महाराष्ट्राचे नवीन उपमुख्यमंत्री कोण आहेत मित्रांनो? तर महाराष्ट्राचे नवीन तुम्हाला माहितीच आहे, महाराष्ट्राचे जे नवीन उपमुख्यमंत्री आहेत, तर ते आहेत सुनेत्रा पवार. मित्रांनो जे आता आपले जे अजितदादा होते त्यांची जी ही वाईफ आहे आणि अजितदादांचं निधन झाल्यामुळं ते सध्या हे सुनेत्रा पवार हे त्यांचे आता उपमुख्यमंत्री म्हणून कार्यभार यांनी सांभाळलेला आहे. हे आणि यांच्यासोबत जे एकनाथ शिंदे हे दोन्ही एकत्रित मिळून उपमुख्यमंत्री हे पद स्वीकारलेलं आहे. तर बघा MPSCचे अध्यक्ष कोण आहेत? तर MPSCचे अध्यक्ष आहे देखील भीमनवार. कोण आहेत? अभिषेक भीमनवार. लक्षात ठेवायचं तुम्हाला. आता कसं लक्षात ठेवायचं मित्रांनो? तर इथं बघा एक शब्द आहे भीम. मित्रांनो MPSC एवढा मोठा एक संस्था आहे, तर एवढी मोठी संस्था चालायला व्यक्ती कसा असायला पाहिजे? भीमासारखा असायला पाहिजे, बुद्धिवान शक्तिवान व्यक्ती असायला पाहिजे. तर भीम कसे होते? भीम जे आहेत शक्तिशाली होते. तर यामुळे आपण लक्षात ठेवू शकतो की जे MPSCचे अध्यक्ष आहेत भीम, त्यांच्या नावामध्ये भीम आहे, शब्द आहे भीम. तर यावर भीमनवार हे MPSCचे अध्यक्षपदावर यांची नियुक्ती झालेली आहे, असे लक्षात ठेवा. आता इस्रोचे जे अध्यक्ष आहेत, तर इस्रोचे अध्यक्ष V रमन आहेत. कोण आहेत? इस्रोचे अध्यक्ष V नारायण. कोण आहेत? V नारायण इस्रोचे अध्यक्ष आहेत. आता मित्रांनो जेव्हा रॉकेट लॉन्च होतो तर असं लक्षात ठेवा की यांना अध्यक्ष का केलं? कारण जेव्हा आपण रॉकेट लॉन्च होतो तर ते काय करतात? एका खोलीमध्ये जाऊन बसतात किंवा एका रूममध्ये जाऊन बसतात आणि तिथे जाऊन फक्त देवाचं नाव जप करतात आणि एक नाव जप करतात. कोणतं? फक्त नारायण. कोणतं? नारायण हे नाव जप करतात आणि हे जे आपले जे लॉन्च आहे, जे रॉकेट लॉन्च होते अगदी व्यवस्थित सुरळीत पार पडते यांच्यामुळंच. त्यामुळे त्यांना अध्यक्ष केलेलं आहे, असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. फक्त तुम्हाला स्टोरी लक्षात ठेवायची मित्रांनो. स्टोरी जर तुम्ही लक्षात ठेवली, आपण कोणता शब्द पकडला होता, कोणता शब्द तयार केला होता, त्याच्यातून कोणती स्टोरी बनवली होती, तर तुम्ही ऑटोमॅटिक उत्तरापर्यंत पोहोचता.
तर जर तुम्हाला विचारलं की इस्रोचे नवीन अध्यक्ष कोण आहे, तर तुम्हाला लक्षात जरी नसलं तर तुम्हाला माहिती आहे की काहीतरी सरांनी स्टोरी सांगितलेली होती की ते नारायण नारायण म्हणतात एका रूममध्ये जाऊन बसून, आणि जोपर्यंत रॉकेट लॉन्च होत नाही तोपर्यंत बाहेर येत नाही. तर अशा पद्धतीने मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. जे इस्रोचे नवीन अध्यक्ष आहेत त्यांच्या नावामध्ये नारायण आहेत, म्हणजे नारायण हे नाव आहे, लक्षात ठेवा. आता पुढचं बघा, हे बॅच तुम्ही परचेस करू शकता मित्रांनो. खूप महत्त्वाची बॅच आहे. याच्यामधून तुम्हाला डायरेक्ट सिलेक्ट तुम्ही होऊ शकता, एवढे पॉवर या बॅचमध्ये आहेत. कारण कमी पैशामध्ये तुम्हाला मी खूप साऱ्या गोष्टी यामध्ये शिकवणार आहेत. PYQ ॲनालिसिस कशा पद्धतीने केली जाते मित्रांनो. PYQ ॲनालिसिसशिवाय पोस्ट नाही. बरेच विद्यार्थी पहिल्या पेजपासून शेवटच्या पेजपर्यंत पुस्तकाच्या वाचत बसतात आणि ते पास होत नाहीत मित्रांनो, फक्त वाचतच बसतात ते. कारण पास होण्यासाठी तुम्हाला जे मागील प्रश्नपत्रिका आहे त्याच्यावर अभ्यास करावा लागतो, सिलेबस पॅटर्न समजून घ्यावा लागतो, महत्त्वाचे टॉपिक रिपीट होणारे टॉपिक समजून घ्यावे लागतात. आणि ह्या गोष्टी करून जर जो विद्यार्थी अभ्यास करतो तोच पास होतो आणि बाकीचे विद्यार्थी मित्रांनो पास होत नाहीत. तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. मी बऱ्याच गोष्टी तुम्हाला या बॅचमध्ये माझा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे, मी कशा पद्धतीने पास झालेलो आहे, बऱ्याच गोष्टी सांगणार आहे. तर ती तुम्ही बॅच परचेस करू शकता. तर पुढचं बघा, सेबीचे 11वे अध्यक्ष कोण आहेत, तर तुहीन कांता पांडे आहेत. सेबीचे 11वे अध्यक्ष कोण आहेत, तुहीन कांता पांडे, लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. RBIचे महत्त्वाचं मित्रांनो, RBIचे जे गव्हर्नर आहेत, तर RBIचे गव्हर्नर कोण आहेत, संजय मल्होत्रा आहेत. RBIचे गव्हर्नर कोण आहेत, संजय मल्होत्रा, आणि कार्यकारी संचालक कोण आहेत, केशवन रामचंद्र सेन आहेत. तर मित्रांनो असं लक्षात ठेवा की RBIचे जे गव्हर्नर आहेत ते कोण आहेत, संजय दत्त आहेत. कोण आहेत, संजय दत्त आहेत. इथं मल्होत्रा आहेत, ठीक आहे. पण एक लक्षात ठेवा, तुम्ही RBIचे गव्हर्नर तुम्हाला विचारलं कोण आहे, लक्षात राहत नाही आपल्या, तर संजय दत्त आहे, लक्षात ठेवा. संजय दत्त तुम्ही बऱ्याच त्यांची मूव्हीज बघितले असतील, तर ते संजय दत्त हे आपले कोण आहेत, RBIचे गव्हर्नर आहेत. एवढं लक्षात ठेवा. एवढं तुमचं उत्तरापर्यंत तुम्ही बरोबर पोहोचू शकता. तर बघा खालचं, भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत, ज्ञानेश कुमार आहेत. आणि महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयुक्त कोण आहेत, तर दिनेश वाघमारे आहेत. तर या दोघांना निवडणूक आयुक्त का केला, फक्त मित्रांनो समजण्यासाठीच तुम्हाला सांगतो, लक्षात राहण्यासाठी या गोष्टी सांगतो. कारण यांच्या नावात बघा ज्ञानेश हा ज्ञान शब्द आहे, ज्ञान. तर यांना ज्ञान खूप होता म्हणून त्यांना जे मुख्य निवडणूक आयुक्त केलेलं आहे. आणि यांनी दिनेश यांच्या नावामध्ये एक शब्द आहे बघा, वाघमारे. तर यांनी वाघ मारलेला होता, एका जंगलामध्ये जाऊन वाघ मारलेला होता, आणि त्यामुळे त्यांना जे निवडणूक आयुक्त केलेले आहेत. असं लक्षात ठेवायचं मित्रांनो. काही करून तुम्ही लक्षात ठेवू शकता, कारण तुम्ही तुमच्या पद्धतीने सुद्धा काहीतरी ट्रिक्स बनवून लक्षात ठेवा. फक्त मी तुम्हाला एक रस्त्यावर एका रोड मॅप तुम्हाला दाखवत आहे की अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास केला पाहिजे. आणि जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की सर तुम्हाला मी सांगितलेल्या गोष्टी आम्हाला आवडतात. कारण मित्रांनो तुमची एक कमेंट मला पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी इन्स्पिरेशन देत असते मित्रांनो. आणि मी खूप तुमच्यासाठी मेहनत घेत आहे मित्रांनो, कारण बऱ्याच गोष्टी सांभाळून ह्या सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत मी देत असतो. तर तुम्हाला त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब पण करायचं आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ शेअर केला आणि जास्त व्ह्यूज आले तर मित्रांनो मला पण व्हिडिओ बनवण्याचा उत्साह येतो. तर ह्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत, तुम्हाला तेवढं काम करायचं आहे मित्रांनो. तसेच पुढचं बघा, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत, तर राहुल नार्वेकर आहे. लक्षात ठेवायचं, तुम्हाला माहीतच पाहिजे मित्रांनो. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत, तर राहुल नार्वेकर. आता मित्रांनो महाराष्ट्र लोकसभेचे जे विपक्ष नेता कोण आहेत, लोकसभेचे विपक्ष नेता कोण आहेत, तर राहुल गांधी आहेत. पण आपल्या महाराष्ट्र विधानसभा म्हणजे आमदार भवन, जिथे आमदार बसतात तिथे कोण आहेत, तर राहुल आहेत. हे राहुल देशामध्ये ते राहुल लोकसभेत बसतात, आणि आपल्याला जे विधानसभेत आमदार इथे बसतात तिथे आपले राहुल नार्वेकर बसतात. म्हणजे काहीतरी हिंट आपण बघूया. तर यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता, राहुल नार्वेकर हे जे आहेत विधानसभेचे अध्यक्ष आहेत. तर मित्रांनो पुढचं बघा, सर्वोच्च न्यायालयाचे जे नवीन न्यायाधीश आहेत, सर्वोच्च न्यायालयाचे नवीन न्यायाधीश कोण आहेत, ते न्यायमूर्ती जॉय मल्ल्याबाग हे सर्वोच्च न्यायालयाचे नवीन न्यायमूर्ती झालेले आहेत. तर मित्रांनो आपला पूर्ण लेक्चर संपलेला आहे. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट बॉक्समध्ये मला कळवा. आणि मित्रांनो तुम्ही हे पण आपली बॅचेस पण घेऊ शकता, कारण मित्रांनो मी बऱ्याच गोष्टी मी इथे तुम्हाला देणार आहे. आणि मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही एक तरी तुमच्या मित्रांनो शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ह्या व्हिडिओची लिंक शेअर करा. तसेच मित्रांनो तुम्ही कमेंट करत जा, तुमचे काही प्रश्न असेल, काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करा. आणि मित्रांनो एक
तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल बॅच संदर्भात असेल किंवा इतरही प्रॉब्लेम असेल तर माझा मित्रांनो कॉन्टॅक्ट नंबर आहे 76 20 23 31 70. तर या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप मॅसेज पण करू शकता, पण मित्रांनो कॉल पण करू शकता. तर ठीक आहे मित्रांनो, थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.